श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। आजची प्रार्थना। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। चतुश्लोकी भागवताचा आपण रोज उच्चार करणार आहोत। आपण चतुश्लोकी भागवत म्हणूया। अहमेवा समेवाग्रे नान्यद यद सदसत्परम् पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। ऋतेथं प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु वचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न त्वेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम् यतस्या सर्वत्र सर्वदा। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आजवर ज्या ज्या महाभागांनी भागवत कथा केली त्या सर्वांच्या चरणी माझा सादर प्रणाम। आज मी 30 भागवत कथा करणारे अनेक महाभाग आहेत, त्यांनाही माझा दंडवत। आणि हो श्रोते हो, आपल्यामुळे मला हे भाग्य भगवत चिंतन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि श्रोत्याशिवाय वक्त्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही। त्यामुळे आपण आहात म्हणून मी कोण वक्ता म्हणून घेतोय। म्हणून आपल्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। काल आपण नैमिषारण्यात गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की सूत महोदयांना काही प्रश्न विचारल्या चाललेले होते आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला नारद मुनींची कथा आणि सूत महोदयांनी सांगितलेलं अमृताचं महत्त्व आपल्याला कळून आलं। काय होतं अमृताचं महत्त्व? परीक्षित राजाच्या पुढे प्रश्न होता त्याच्या मरणाचा। त्याला तो प्रश्न वाटत नव्हता, परंतु देवांना असं वाटलं बरं का। आणि म्हणून देव स्वर्गातनं अमृत घेऊन आले आणि शुक महामुनीकडे त्यांनी मागणी केली की परीक्षित राजाला प्रश्न मरणाचा आहे, आम्ही अमृत आणलंय, त्यामुळे तू अमृत पी आणि आम्हाला काय कर, ही भगवत कथा दे। मात्र त्याला नकार मिळाला आणि सत्य लोकामध्ये जेव्हा त्याची तुलना करून पाहिली तेव्हा भागवत जे काही आहे ते अन्य कुठल्याही गोष्टीपेक्षा त्याचं पारडं जड झालं हेही पाहिलं। पण त्या भागवताकरता जिथे भक्तीनं ओथंबलेलं अशा प्रकारचं हे जे ग्रंथ आहे त्या ठिकाणी आपण हेही बघितलं की भक्ती काय झालं, विकलांग झाली। आणि अशा विकलांग भक्तीला कोणचं औषध दिलं पाहिजे की जेणेकरून त्या भक्तीला पुष्टी प्राप्त होईल। आणि तेही औषध सनत कुमारांनी कणखल या क्षेत्री
भागवत कथा करून पुष्टी जी आहे ती प्राप्त झाली आहे भक्तीला. कथा झाली नैमिष्य, कथा झाली कणखल्ला, आणि वृंदावनात असलेली भक्ती ज्ञान वैराग्य हे त्या ठिकाणी चालत आले. आपण थोडा आढावा अशा करता घेतला की भक्तीचं जे काही विकलांगत्व तिला प्राप्त झालं होतं याचं कारण असं की सर्वसामान्यपणे जे काही आहे ते भक्ती आणि ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याची सांगड घातल्याशिवाय त्या भक्तीला पुष्टी येत नाही. उलट पक्षी काय होतं? उलट पक्षी पुण्याच्या मार्गानंच आपण सत्कार्य करतो, आणि पुण्याचं या ठिकाणी काय आहे आपण निषेध केलेला आहे. माऊलींची उभी पण आपण काल उद्धृत केली. पण हा जो काही आपल्यामध्ये नेहमीचा जो एक प्रश्न असतो की असं का होतं, आम्हाला का नाही कळत फरक या दोघांमधला, तर आमच्या बऱ्याचशा ज्या कल्पना आहेत त्या कल्पनापाशी आपण थोडा 1-2 मिनिटाचा विचार करू आणि आजच्या कथेला सुरुवात करू. भक्ती आणि पुण्य यातलं आपल्याला फरक कळत नाही अशा प्रकारचं आपलं एक म्हणणं होतं. कशी ओळखायची भक्ती, कशी ओळखायचं पुण्य, तर भक्तीची ती व्याख्या आपण पाहिली नारद मुनींनी सांगितलेली. त्यामुळं केवळ परमेश्वराच्या प्रती जी काही आहे ती परमप्रेम भक्ती अशी जर असली आणि किंचितही त्या ठिकाणी आपल्याला भगवंतापासनं आपण दूर असलो, अन्य कामामध्ये गुंतलो, तर आपल्याला व्याकुळता प्राप्त झाली पाहिजे. आपण बघितलं थोडंसं विरक्ती होते ते अशा करता की मला भक्ती आणि पुण्य यातलं थोडंसं आपल्याला एक विवरण करणं आवश्यक वाटतं, आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काही आपण थोडा आधार घेऊया. आपण धर्मग्रंथ वाचतो, आपण धार्मिक ग्रंथ वाचतो. मग या दोघातला फरक काय? धर्मग्रंथ म्हणजे काय आणि धार्मिक ग्रंथ म्हणजे काय? कशाला म्हणावं धार्मिक, कशाला म्हणावं धर्मग्रंथ? तर त्याचा आपल्याला अगोदर उलगडा झाला म्हणजे मग पुण्य आणि भक्ती याचा आपल्याला सांगड घालता येईल. काय होतं की ज्या ज्या धर्मग्रंथामध्ये, ज्या ज्या ग्रंथामध्ये आपण म्हणू, ज्या ज्या ग्रंथामध्ये त्या ग्रंथाच्या वाचनाचं किंवा ते अनुष्ठान करण्याचं फळ लिहिलेलं असतं. हे करण्यानं तुम्हाला असं असं होईल, आरोग्य, पुत्र, धन, संपत्ती, येऊ तेऊ सगळं होईल. याला आपल्याला धार्मिक ग्रंथ म्हणायचं. म्हणजे ज्या ग्रंथामध्ये फळ दिलेलं आहे तो धार्मिक ग्रंथ. आणि जो ग्रंथ केवळ आपल्याला धर्माची वाटचाल करायला सांगतो, मात्र त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी दिलेलं नाही, त्याला धर्मग्रंथ म्हटलं पाहिजे. आणि अशा प्रकारे धर्मग्रंथ जे आहे आणि धार्मिक ग्रंथ म्हणजे काय करतो आम्ही, धार्मिक ग्रंथाचं पठन करून सातत्याने पुण्य जमा करतो. म्हणजे आम्हाला हे दे, आम्हाला ते दे. अहो साधी सत्यनारायणाची कथा आपण ऐकताना संकल्प काय सोडतो, देवापुढे एक छोटी सुपारी आणायची बरं का. म्हणजे आपण पूजा सामान खरेदी करताना, सत्यनारायणची पूजेचं सामान खरेदी करायला दुकानात जातो तेव्हा पूजेची सुपारीच आपण मागतो. का बरं? का बरं? पूजेची इतकी छोटी सुपारी भगवंताला द्यायची आणि त्याबद्दल काय काय संकल्प भगवंताकडनं करून घ्यायचं. तर आम्हाला आरोग्य पाहिजे, आलेली संपत्ती टिकली पाहिजे, अजून आली पाहिजे, 100 गोष्टी आहेत त्यामध्ये, असाव्यात, काही हरकत नाही, प्रवृत्तीचा निषेध नाही. मात्र भगवंताला देताना आठवणीनं छोट्यातली छोटी सुपारी, नाही का. मग अशा प्रकारचं जेव्हा आपलं सगळं वागणं असतं, म्हणजे धार्मिक ग्रंथाच्या रूपानं भगवंताला आपण जे सत्कार्य करायला निघालो त्या सत्कार्याची किंमत आत्ताची आत्ता दे आम्हाला, नाही का. तर हे सगळे काय झाले, धार्मिक ग्रंथ. आणि ते फळ भगवंताने गीतेत सांगितलंय कर्मण्येवाधिकार असते, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाची अपेक्षा करू नको, कारण फळ काय मिळाल्याशिवाय राहत नाही. भगवंतांनी तेही सांगितलंय ना की एखाद्या व्यक्तीला जर मृत्यू आला त्याच्या अशा प्रकारचं वाटचाल करता करता, तर ती केलेली वाटचाल वाया जाते का? भगवंतांनी आश्वासन दिले कोणत्या प्रकारचं जे चांगलं कर्म आहे ते काही वाया जात नाही, पुढच्या जन्मी ते कामी येते. त्यामुळं इतकी सगळी जिथं खात्री आहे तिथं आम्हाला घाई झालेली असते की आमच्या सत्कार्याचं आम्हाला फळ आम्हाला आत्ता पाहिजे असतो. आणि असं फळ जे सांगणारे आहे ग्रंथ त्याला धार्मिक ग्रंथ म्हणायचं आहे. आणि धार्मिक ग्रंथाचं वाचन आणि धार्मिक ग्रंथाचं अनुष्ठान आम्ही करून काय करतो, तर पुण्य गोळा करतो.
आणि म्हणून आपल्याला पुण्यापेक्षा भक्तीकडे जायचं असल्यामुळे हा खुलासा आवश्यक होता. आणखी एक छोटासा खुलासा करून आपण पुढे जाऊ. आता धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथ याच्यासारखंच एखादा मनुष्य धार्मिक आहे असं म्हणतात आणि एखादा मनुष्य आध्यात्मिक आहे असं म्हणतात. मग काय फरक झाला? धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, वरवर पाहता दोन्ही सारखेच. जसं धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ वरवर पाहता सारखंच आहे, पण त्यामध्ये महत्वाचा फरक आहेच आहे. तर या ठिकाणी आपण या धार्मिक मनोवृत्तीच्या जीवाचं आणि आध्यात्मिक मनोवृत्तीच्या जीवाचा थोडासा फरक समजून घेऊया. धार्मिक सर्वसाधारणपणे माणसं जी आहेत ना, ते सत्कार्य करणारी, कुणाचं वाईट चिंतणारी नसतात. भगवंत आम्हाला दे मात्र इथपर्यंत जे आहे ते सगळं छान चाललेलं असतं. आणि इतकं सगळं करून म्हणजे सत्कार्य करणार आणि वरवर पाहता सगळं आपण चांगलं वागणार, हे सगळं छान आहे. परंतु इतकं सगळं करून आम्हाला त्याबद्दल जे काही आहे ते फळ पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, परंतु काम आमचं झालं, सत्कार्य संपलं की आम्ही आमच्या पूर्ण स्वभावानुसार घरामध्ये वागत असतो. म्हणजे काय? म्हणजे असं की काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आमचे जे षडरिपू आहेत त्या सगळ्या षडरिपूचा प्रभाव ते सत्कार्याचा तो कार्यक्रम संपला, वेळ संपली की आमचं पुन्हा येरे माझ्या मागल्या. म्हणजे धार्मिक कार्य करून सुद्धा जेव्हा आम्ही परत या 6 रिपूंची साथ पकडतो त्याला आम्ही फार फार तर धार्मिक म्हणू. मग आध्यात्मिक कुणाला म्हणायचं? तर आध्यात्मिक आपल्याला त्याला म्हटलं पाहिजे की जो धर्मकार्य करताना जर नक्कीच चांगलं वागतो, लोकांचं चिंतन चांगलं करतो लोकांच्या प्रती, आणि धर्मकार्य संपलं. म्हणजे आता माझीच गोष्ट मी आपल्याला सांगतो. आता या ठिकाणी मी आपल्याला भागवत कथा सांगणार आहे, पण भागवत कथा सांगितली की माझ्या संसारात मी परत गेलो की माझ्या बायकोवर रागवण्याकरता मी मोकळा. म्हणजे मी काय झालो? धार्मिक झालो का आध्यात्मिक झालो? मी जर माझ्या बायकोवर रागावलो तर मी धार्मिक, आध्यात्मिक नाही. आध्यात्मिक वाटचालीमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या षडरिपूंची जी आहे ती सगळी साथ संगत सोडली तर आणि तरच तुम्हाला काय होईल? पुढचा टप्पा, पुढच्या वर्गामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळेल. अन्यथा तुम्ही धार्मिक स्थितीवर राहाल. आणि मग अशा प्रकारच्या ज्या काही भागवत कथा पुन्हा पुन्हा जे आपल्याला ऐकायच्या आहेत ते याच कारणासाठी की आम्हाला धार्मिकतेकडनं आध्यात्मिकाकडे वाटचाल करायची आहे. यालाच तपश्चर्या म्हणतात. आणखी एका शुद्र शब्दात सांगतो, आपण कथा ऐकायला आलेले आहात, आपला वेळ खर्च करता आहात, आणि हे सगळं असताना बरं का आपल्यामध्ये सात्विक भावाची बरं का उद्रेक झालेला आहे म्हणून वेळ खर्च करताय, सगळं करता आहात. पण हे सगळं केल्यानंतर पुन्हा आपल्या संसारात गेल्यानंतर आपल्याला या सर्व अन्य आपले जे शत्रू मंडळी आहेत बरं का त्यांची साथ सोडल्याशिवाय मनुष्याला भक्ती त्याची सिद्ध होत नाही. जर काही झालं सिद्ध तर पुण्य सिद्ध होतं. म्हणजे थोडक्यात काय झालं की सत्कार्य केलं, भगवंताच्या खात्यात टाकलं तर त्याला आम्ही एक वेळ धार्मिक म्हणू, आणि स्वतःच्या खात्यात टाकलं तर त्याला स्वार्थी म्हणू. त्याला काहीच म्हणायचं कारण नाही आहे. तो काय त्या अध्यात्माच्या वाटेवर चाललेला मनुष्यच नाही आहे. आणि मग अशा प्रकारे आम्ही जेव्हा भगवंताला समर्पण करतो तर धार्मिकता नक्की होते आमच्या मनामध्ये. पण संसारात परत गेल्यानंतर आम्हाला आमचे जे षडरिपू आहेत त्यापासून दूर राहायला पाहिजे. कालच्या सत्रात आपण जे पाहिलं त्याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो असा की का हो त्या भक्तीला पुष्टी प्राप्त करण्याकरता कणखरला भागवत कथा झाली आणि विषय संपला असं काही आहे का? काही अन्य लोकांना त्याचा अनुभव आलाय भागवत कथेचा, तर त्याबद्दल काही आम्हाला सांगा ना. अशा प्रकारचा जो काही आहे तो शौनकादिक ऋषींचा प्रश्न आहे आणि सूत महोदयांना ते विचारत आहेत की आम्हाला या भागवत कथेबद्दल गोडी निर्माण झालेली आहे, मात्र ही गोडी किंवा याचा अनुभव अन्य कोणी घेतलाय किंवा कसं, त्याबद्दल सूत महोदय आम्हाला आपण सांगाल का? सूत महोदय त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात, आत्मदेवाची कथा. खरं म्हणजे ही आत्मदेवाची कथा म्हणजे तुमची आमचीच कथा आहे. काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये कमतरता ही असतेच असते. काय म्हणतात सूत महोदय?
शौनकादिक ऋषींनो ऐका. तुंगभद्रा नदी ही दक्षिण भारतामध्ये आहे आणि या तुंगभद्रा नदीच्या परिसरामध्ये एक आत्मदेव या नावाचा एक ब्राह्मण राहत होता. एरवी आपण अनेक कथा बघतो की या कथामध्ये ब्राह्मण हा दरिद्री असतो, पण या कथेमधला ब्राह्मण जो आहे तो चांगला काय आहे, धनवान आहे, गुणवान आहे आणि त्याला आपल्या शास्त्राचं ज्ञान पण आहे. थोडक्यामध्ये सर्व गुणसंपन्न असा आहे. आणि असा असला तरी काहीतरी कमतरता ही असतेच असते. आणि मग अशा त्या धनसंपन्न, ज्ञानसंपन्न आणि अत्यंत सात्विक मनोवृत्तीच्या आत्मदेवाची अडचण काय होती, तर त्याला संतती नव्हती. आणि त्या संतती त्याला प्राप्त होण्याकरता कारण काय, त्याची काय इच्छा निर्माण झाली की मला संतती असायलाच हवी. तर संतती न झाल्यामुळे एक दिवस त्याने निश्चय केला की तो तुंगभद्रा नदीवर आला आणि आता आपण आपला जीव जो आहे तो देऊन टाकावा, कारण या अशा जीवनामध्ये काही अर्थ नाही असं त्याचं मनाने घेतलं. आपल्याला कारण समजून घ्यायचे की संतती नसल्यामुळे त्याचं दुःखाचं नेमकं कोणते कोणते मुद्दे होते. आणि मग निर्णय झाला की आपल्याला आता आपलं जीवन संपवायचं आहे. त्याच्या भाग्यवशात त्याला एक यती त्या ठिकाणी भेटले. हे यती आणि आत्मदेव यांचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा संवाद झालेला आहे. आणि यतीनं त्याला शेवटी विचारलं की तुला अशा प्रकारे जीव द्यावासा वाटतो, हे काही योग्य नाही. आत्मदेव सांगतात यतीला, आपण संसार मांडलेला नाही, त्यामुळं आपल्याला संसारी माणसाचे दुःख कळणार नाही. माझे दुःख काय सांगावेत आपल्याला. मी जेव्हा पिंडदान करतो तेव्हा माझे पितर जे आहेत ते पिंड स्वीकारित नाहीत, कारण मला पुत्र नसल्यामुळे, निपुत्रिक असल्यामुळे. कारण संतती हे जे आहे ते पितृऋण फेडण्याकरता म्हणून आहे. आणि ती मला, मी काय अजून माझ्या पितरांचं ऋण मी फेडलेलं नाही, त्यामुळे पितर माझे काय करतात, पिंडदान स्वीकारत नाहीत. माझं दुःख आहे. एवढ्यानंच माझं दुःख संपलेलं नाही यती महोदय. ऐका, संसारी माणसाचे दुःख खूप असतात. मग या ठिकाणी असं सांगतात की माझ्या दारात आलेला जो अतिथी आहे तो अतिथी माझ्या हातानं भिक्षा स्वीकारत नाही, कारण मी काय आहे, निपुत्रिक आहे. आता अशा प्रकारचं दुःख तुम्हाला होण्याचं कारण नाही, कारण तुम्ही संसारात पडलेलाच नाही. त्यामुळं माझं दुःख आपण समजून घ्या आणि दूर करण्याचा प्रयत्न करा. आणि एवढ्यावरच माझं दुःख संपलंय असं समजू नका बरं. ऐका ऐका, माझ्या घरी गाय आहे, गोठा आहे आणि त्या गोठ्यामध्ये गायी आहेत. या सर्व गायी ज्या आहेत ना त्या वांझ आहेत, त्यांना बछडे आहे काही प्राप्त झालेले नाही. देवा, आपल्याला काय सांगावं, माझं दुःख इथं संपत नाही बरं. माझ्या परसामध्ये बाग आहे आणि या बागेला अतिशय सुंदर अशा प्रकारची मी बाग आठवणीनं मेहनत करून लावलेली आहे. मेहनत करतोय, त्यांची सेवा करतोय, परंतु या बागेमध्ये फूल आणि फळ धारणा या पौद्यांना होत नाही बरं. मग अशा प्रकारचं प्रत्येक ठिकाणी जावं आणि काय पाहावं, तर आपण निपुत्रिक असल्याचं या दर्शन मला अशा वेगवेगळ्या गोष्टीतनं होत असतं. आणि हे आता मला सहन होत नाही. आणि म्हणून मी भगवंताकडे अनेक अनुष्ठान केले. आता जसं आपण पाहिलं, धार्मिक ग्रंथ, अनुष्ठान हे सगळे आम्ही केले. आणि असे अनुष्ठान करून सुद्धा कुठल्याही प्रकारचं मला त्यातनं फल काही प्राप्त झालेलं नाही. वाट पाहिली, अनुष्ठान केले आणि शेवटी आता मी असं ठरवलं की आज आता आपण जीवाचा शेवट करावा. भाग्यवशात आपली भेट झालेली आहे. आपण कृपाळू आहात, दयावंत आहात आणि म्हणून माझी आपल्याला प्रार्थना आहे, कसेही का कराना पण मला आपण पुत्र होईल अशा प्रकारचं जे काही आहे ते आशीर्वाद, कृपा आपली माझ्यावर होऊ दे. यती महोदयांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं की हा आत्मदेव जो आहे याच्या पुढच्या 12 योनी आहेत आणि त्या 12 योनीमध्ये याला संतती नाही. म्हणजे एखाद्या जीवाचं अशा प्रकारचं प्रारब्ध असू शकतं. यतीने सांगितलं, आत्मदेवा, आपण आत्महत्या करू नका. भगवंताने दिलेलं जीवन आहे अशा प्रकारे संपू नका. आपलं हे प्रारब्ध आहे, हा भगवंताचा कोप नाही आहे.
आणि असं असल्यामुळे आपण आत्महत्या न करावी असा माझा आपल्याला सल्ला आहे. परंतु आतमध्ये इरेला पेटलेले आहेत. एखादी गोष्ट जी आपल्याला आपल्या जीवनातली कमतरता वाटते, त्याच्याकडे धन कमतरता नव्हती, ज्ञानाची कमतरता नव्हती, समाजामध्ये प्रतिष्ठा होती, सर्व छान होतं, फक्त एक कमतरता होती. प्रत्येक जीवाला असं वाटतं की ही कमतरता कुणाच्या वाट्याला येऊ नये की जी आपल्या वाट्याला आलेली आहे. आणि अशा प्रकारची ती कमतरता दूर करण्याकरता त्यांनी सांगितलं की काहीही करा पण तुम्ही माझ्यावर कृपा करा. अशी जेव्हा आत्मदेवानं त्या यतिदेवांना विनंती केली तेव्हा यतिदेवांनी तथास्तु म्हणाले. ठीक आहे, भगवंत बरं का आपल्याला काही देईल न देईल, पण संत जे असतात ते काय असतात, दयाळू असतात. ते तुमची अडचण आणि तुमच्या अशा प्रकारचं दुःख दूर करण्याकरता तत्परतेनं पुढे येतात. आणि मुख्य असं आहे की भगवंत त्यांचा शब्द राखतो. आणि या यतिदेवांनी एक फळ दिलेलं आहे आणि आत्मदेवाला सांगितलं, आत्मदेवा या संततीनं जर तुला सुख प्राप्त व्हावं, तुझ्या मनाला समाधान शांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल, एक अट आहे बरं का, जी आम्हाला नको असते. काय? तुझ्या पत्नीला हे फळ तू खायला दे आणि तिला 1 वर्ष व्रतस्थ राहायला सांग. आता व्रत करायचं म्हणजे काय? आपल्या जिभेचे चोचले नाही का, शरीराचे चोचले, इंद्रियाचे चोचले सगळे बाजूला ठेवावे लागतात. आणि अशा प्रकारच्या मनोवृत्तीची बरं का, ती त्याची पत्नी, तिचं नाव धुंदुली आहे, ती काही नव्हती. आपण आत्मदेवाची कथा पूर्ण करूया आणि नंतर या धुंदुलीकडे येऊया. त्या आत्मदेवाला यती महोदयाने ते फळ दिलं आणि त्याला हेही सांगितलं की अशा प्रकारचं जर कार्य आणि व्रत व्यवस्थित केलं गेलं तर आणि तरच तुझं कार्य संपन्न होईल, अन्यथा तुला या संततीपासनं त्रास होईल. म्हणजे तुला असं वाटायला लागेल की मी निपुत्रिक जो होतो तोच बरा होतो. हे अतिशय स्पष्ट त्या यतिदेवांनी सांगितलं. यतिदेव आपल्या मार्गाने निघून गेले आहेत. आत्मदेव अत्यंत आनंदानं घरी आलेले आहेत. आपल्या पत्नीला ते फळ दिलेलं आहे आणि सांगितलं, धुंदुली अशा प्रकारचं हे जे फळ आहे ना ते मला प्राप्त झालेलं आहे, मला अतिशय आनंद झालेला आहे. माझ्यावरचा हा जो डाग आहे, माझ्यावर जे काही एक ओझं आहे मनावर, पितरांचं असो अतिथींचं असो वगैरे वगैरे, तर हे सगळं ह्यातनं माझे प्रश्न सुटणार आहेत. आपल्या जीवनातली जी एक कमतरता आहे ती कमतरता या पद्धतीनं काय होईल, संपून जाणार आहे. तू हे फळ ग्रहण कर आणि 1 वर्ष व्रतस्थ राहा. मात्र ती धुंदुली आहे, खाओ पिओ मजा करो, कुठल्याही प्रकारची तडजोड आणि कुठल्याही प्रकारचं व्रतस्थ जीवन हा तिचा स्वभाव नाही आहे. मग आता काय करावं? नवऱ्यानं तेवढा म्हणजे उत्साहानं आणलेला आहे, तो आनंदित आहे, त्यालाही नाराज करायचं नाही आणि आपलंही कार्य व्हायला पाहिजे. योग असा की त्याच वेळेस तिची बहीण ती बहुप्रसव आहे, म्हणजे तिला एकापेक्षा अनेक पुत्र आहेत, कन्या आहे आणि विशेष म्हणजे ती गरोदर पण आहे. दोघींनी चर्चा केली आणि ठरवलं की ताई तुला पुत्र पाहिजे आहे आणि माझ्याकडे अजून एक नवीन पुत्र येणार आहे आणि या पुत्राची काही आम्हाला गरज नाही, कारण आम्ही आहोत आर्थिक अडचणीमध्ये नेहमीच असतो, त्यामध्ये अजून एका तोंडाची भर पडली तर आम्हाला ती नकोच आहे. मात्र तुला त्याची गरज आहे म्हणून तू असं कर की मी माझं जे काही होणारं बाळ आहे ते पुत्रच आहे, तो पुत्र मी काय करील तुला देईल. तू फक्त काय करायचं की गरोदर होण्याचं यथायोग्य वेळी नाटक करायचं आणि मी माझा पुत्र तुला देईन. ठरलं. पण या फळाचं काय करायचं? यती देवाने दिलेल्या फळाचं, तर ते फळ गोठ्यातल्या गाईला खायला द्यायचं. अशा प्रकारचं दोघींनी नियोजन केलं. त्याप्रमाणे कार्यवाही झाली. यथायोग्य वेळी धुंदुलीची बहीण प्रसूत झाली आणि धुंदुलीला आपल्या बहिणीचा पुत्र स्वतःचा पुत्र म्हणून प्राप्त झाला. आणि हे सगळं त्यांनी अतिशय शिताफीनं, कुणाला न कळता अतिशय सुंदर पद्धतीनं केलं. कुणाच्या कानाची बातमी इकडे तिकडची बातमी गेलेली नाही. आनंद सर्व. इकडे आत्मदेव जे आहेत ते प्रसन्न झाले आहेत, पेढे वाटलेले आहेत आणि आपल्या पुत्रजन्माचा यथायोग्य अशा प्रकारचा आनंद त्यांनी जगाला वाटलाय. त्यांना आनंद झालाय, लोकांना वाटला. उत्तम. आणि अशा प्रकारे
तो जो काही धुंदुली आहे तो त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये वाढतोय. आणि या धुंदुलीत जेव्हा याच्या आत्मदेवाकडे आला त्याच वेळेस गाईला सुद्धा एक बछडा झालेला आहे. या बछड्याचं वैशिष्ट्य असं की पूर्ण शरीर त्याला जे आहे ते मानवाचं आहे. म्हणजे गाईला झालेला पुत्र पण झालाय तो मानवासारखा, मात्र त्याचे कान तेवढे जे आहे ते गाईच्या कानासारखे, आणि म्हणून त्याचं नाव आहे गोकर्ण. आणि हा गोकर्ण जो आहे तो यतिदेवाचं फळ आणि त्याचा ते मिळालेलं प्रसाद आहे, त्यामुळे साहजिकच तो काय आहे, अत्यंत सद्गुणी आहे. आणि या धुंदुली जी आहे तिच्या पुत्राचं नाव आहे धुंदुकारी. आणि हा धुंदुकारी जो आहे हा अत्यंत व्रात्य, खोडकर आणि स्वतःमध्ये निमग्न असलेला असा हा पुत्र आहे. द्वाड आहे, लोकांना त्रास देतोय, आईला त्रास देतोय, अशा प्रकारचं त्याचे वर्तन आहे. हळूहळू त्यांनी आपल्या आई बाबांना, समाजामधल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेस हा जो गोकर्ण आहे तो मात्र काय करतोय, तो अत्यंत बरं का सज्जन शहाणा माणसासारखं शिक्षण घेतोय, वागतोय. दोघांच्या वागण्यामधले फरक आहे. आणि होता होता हा आमचा धुंदुकारी मोठा झालाय आणि त्याच्या वागण्यानं आत्मदेवाला यतिदेवाचे शब्द आठवलेले आहेत. यतिदेवानं सांगितलंय की अशा प्रकारे व्रतस्थ जीवन जर जगले नाहीत तर अनुष्ठान तुमचं अपूर्ण राहील आणि तुम्हाला पुत्र जो प्राप्त झाला त्यापासून काय होईल, पश्चाताप होईल. आणि त्याचे शब्द आठवलेत कारण आता त्याला आत्मदेवाला पश्चाताप झालेला आहे. काय करावं. आणि त्याचा जो पुत्र दुसरा आहे गोकर्ण, त्या गोकर्णाने आत्मज्ञानाचा उपदेश आत्मदेवांना केलेला आहे. आणि असं आत्मज्ञान संपन्न असलेले आत्मदेव जे आहे, पुत्राकडनं प्राप्त झालेलं ज्ञान, त्यांनी विचार केला आता या संसारामध्ये राहण्यात अर्थ नाही, म्हणून त्यांनी काय केलं, वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि संसार सोडून त्यांनी भगवत प्राप्ती करण्याचा मार्ग निवडला. त्याप्रमाणे त्यांना भगवत प्राप्ती झाली. वडील वानप्रस्थाकडे गेले म्हणून गोकर्ण सुद्धा गुरुगृही पुढचं अध्ययन करण्याकरता गेलेले आहेत. आता घरामध्ये कोण राहिले, एक धुंदुकारी आणि त्याची आई धुंदुली, या दोघांचंच राज्य. आणि हा आत्मदेव आपण बघितलं की हा अत्यंत धनवान होता आणि ते सर्व धन या दोघांनी काय केलंय, फार थोड्या काळामध्ये संपून टाकलेलं आहे. कारण या धुंदुकारीला अतिशय वाईट अशा प्रकारच्या सवयी लागलेल्या आहे. परिणाम व्हायचा तोच झाला. आणि पुढे तर असं झालं की आईनी आता आपल्याला पैसे द्यावे, धन द्यावं म्हणून त्यांनी प्रयत्न करावा, आईने नकार द्यावा. ती सांगायची की आता माझ्याजवळ कुठल्याही प्रकारचं धन शिल्लक नाही आहे. मग धुंदुकारीनं काय केलं, आपल्या आईच्या छातीवर बसलेला आहे आणि त्यांनी त्या आईचा छळ केलाय पैशाकरता. आणि ती सुद्धा असहाय्य होती कारण पैसे आता धन संपलेलं होतं आणि शेवटी तिने आत्महत्या केलेली आहे. आता काय झालं, घरात धन नाही, आई बाबा नाही, बंधू नाही, एकटा धुंदुकारी आहे. आणि अशा जीवाला त्याच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी मात्र काही जात नाही. मग त्याकरता काय करायचं, मग त्याकरता जमेल तसं लोकांना फसवायचं, जमेल तसं लोकांकडनं उधार आणायचं, लोकांना टाळाटाळ करायची पैसे परत, कारण पैसे परत करण्याकरता मार्गच नव्हता. मात्र लोकांना जेवढं जमेल तसं असा टोप्या टाकत टाकत असं जीवन जगणं चाललं. आणि त्यांनी असं बघितलं की आता हा सुद्धा उपाय फारसा काही उपयुक्त नाहीये. कोण देत नाही धन आता आपल्याला, कोणी उधार देत नाहीये. मग काय केला, सुरुवात केली, दरोडे टाकायला सुरुवात केली आहे, लोकांना फसवायला सुरुवात केली आहे आणि अशा चोऱ्या करायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा सगळ्या त्या उद्योग करता करता त्यांनी काही स्त्रिया घरामध्ये आणून ठेवलेल्या आहेत. आणि या स्त्रिया म्हणजे काय, त्यांना आता त्यांचे सर्व जे काही चोचले आहेत ते पुरवण्याकरता धन हवंच आहे. आणि त्या धनाकरता त्या धुंदुकारीच्या मागे लागत असत. आणि धुंदुकारीने एक दिवस विचार केला की ही धनाची पूर्तता मी कशी करू. आणि म्हणून तो काय केलाय, राजकोषात त्याने एक दिवस डाका टाकलाय, यशस्वी झालाय आणि सर्व धन घरी घेऊन आलेला, भरपूर धन त्यांनी आणलेलं आहे. त्या 5 स्त्रिया ज्या होत्या त्या खूप खुश झाल्या. पण त्यांनी विचार केला, त्या विचारी होत्या, त्यांनी विचार केला की हे धन जे आहे
राजकोषातला आहे. आज न उद्या राज जे काही सेवक आहेत ते चौकशीला येणार आणि त्यामध्ये या धुंदुककारी सोबत आपली अडचण होणार आहे. त्यापेक्षा काय करा. मग त्यांनी काय केलं, जाताना या 5 स्त्रियांनी मिळून त्या धुंदुकवारीला मारून टाकलेलं आहे. भागवतकार सांगतात की त्याचा जीव जात नव्हता सहजासहजी आणि म्हणून त्याच्या तोंडामध्ये या 5 स्त्रियांनी निखारे ठेवलेले आहेत आणि हा जो काही धुंदुककारी आहे तो त्याचा देह पडलेला आहे, मृत्यू पावलेला आहे. आणि त्या स्त्रिया ते धन, राजकोषातलं आणलेलं धन घेऊन पळून गेलेल्या आहेत. आणि यानंतर हे घर जे आहे धुंदुककारीचं बरं का उघडं सताड पडलेलं आहे. कोण त्याचा मालक नाही का. शेजारी पाजारी येऊन त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली, मात्र त्याला सद्गती मिळालेली नाही. कधी सत्कार्य केलंच नाही, सद्गती मिळणार कशी. आणि आपलं गुरुग्रहचं शिक्षण संपून एक दिवस जे आहेत ते गोकर्ण आलेले आहेत. घर पाहताय तो उघडा आहे आणि घरामध्ये सर्वत्र काय आहे, अव्यवस्था, घाण, शिल्लक काही राहिलं नाही. घरातली भांडीकुंडी केव्हाच विकलेली आहे, घरात काही नाही, मात्र आपली वास्तू. म्हणून गोकर्ण त्या ठिकाणी वस्तीला राहिलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यानं असा अनुभव घेतला की रात्री एक पिशाच जे आहे ते त्याला भिववत आहे. गोकर्ण ज्ञानी आहे, त्यामुळं त्या पिशाच्याला भीती वाटण्याचं त्याचं काही कारण नाही. त्यांनी त्याला विचारलं, कोण तू. धुंदुककाराने आपली कहाणी सांगितली आणि प्रार्थना केली, बंधू आता तुझ्याशिवाय या प्रेत योनीतनं सोडण्याकरता दुसरं कुणी मला मदतीला येणार नाही आणि त्याकरता तू माझी काहीतरी व्यवस्था कर. धुंदुककारी दयाळू आहे आणि मुख्य म्हणजे तो सत्कार्य करणारा, लोकांना मदत करणारा अशाच प्रकारचा आहे. बंधूला मदत का नाही करणार. आणि म्हणून त्यांनी वेगळ्या प्रकारची अनुष्ठानं केलेली आहेत. गयेला गेलाय, आपल्या बंधूचे श्राद्ध केलंय, मात्र कुठल्याही त्याच्या कर्माचा परिणाम म्हणून धुंदुककारीला प्रेत योनीतनं सुटका मिळालेली नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये गोकर्णाने सूर्याकडे प्रार्थना केली आहे आणि सूर्यदेवांना कृपा करण्याची विनंती केली आहे. सूर्यदेवांनी त्यांना सांगितलं की आपण असं करा की आता भागवत कथा आपल्या घरामध्ये करा, की त्या भागवत कथेच्या श्रवण करण्याने या धुंदुककारीला मुक्ती प्रदान होईल. त्याप्रमाणे व्यवस्था झाली. आणि एकदा भागवत कथा करायची म्हटलं म्हणून गावोगाव जे आहेत ना ती बातमी अशी वाऱ्यासारखी पसरली. दुर्मिळ गोष्ट आहे. आणि अशा प्रकारची भागवत कथा होणार म्हणून सर्व आजूबाजूचे लोक जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. गर्दी एवढी झाली की आमच्या हा प्रेत योनीतल्या धुंदुककारीला बसण्याकरता जागा शिल्लक नव्हती. आणि म्हणून एका 7 गाठीच्या बांबूमध्ये त्यांनी काय केलंय, बसून ही कथा श्रवण केलेली आहे. पहिल्या दिवसाची कथा संपन्न झाली आणि त्या बांबूची एक गाठ जी आणि ताळखंड फुटलेली आहे, तुटलेली आहे, तो वरच्या भागात गेलेला आहे. असं करता करता 7 दिवसाची कथा या धुंदुककारीनं प्रेत योनीमध्ये असताना ऐकली आहे. परिणाम असा झाला की 7व्या दिवशी जेव्हा कथा संपन्न झाली तेव्हा त्या ठिकाणी भगवंताचे पार्षद आलेले आहेत. आणि ते पार्षद जे काही आहेत हे विमान घेऊन आलेले आहेत धुंदुककारीला घेऊन जाण्याकरता. आणि विमान तर छोटं आहे, ऐकणारे तर भरपूर होते. मग त्या सर्व ऐकणाऱ्यांनी सांगितलंय आम्हाला घेऊन चला, आम्ही सुद्धा कथा ऐकली आहे. पण त्या पार्षदांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं आणि ज्या श्रद्धेनं आणि मुख्य म्हणजे भक्तीनं कथा धुंदुककारीने ऐकली तशी कथा अन्य कोणीही ऐकलेली नाही. आणि त्यामुळं अन्य कुणीही या विमानात बसण्याचा अधिकारी नाही. आणि सर्वांच्या समोर धुंदुककारीला विमानामध्ये बसवून भगवंताचे पार्षद आपल्या स्थानी घेऊन गेलेले आहेत. म्हणजे आता त्या ठिकाणी असलेले सगळे जे श्रोते होते त्यांच्या मनामध्ये एक वैषम्य असं निर्माण झालं. अरे रे, आपण अशा प्रकारचं जे काही आहे दुर्लक्ष केलं बरं का. मनात येईल तेव्हा ऐकली, मनात नसतं तेव्हा मनाला भरकटू दिलं. मन जे काही आहे भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर करून काही आपण भागवत कथा ऐकलेली नाही. त्यामुळं आपलं अशा प्रकारे नुकसान झालं. म्हणून त्यातल्या अनेक लोकांनी असा विचार केला आणि प्रार्थना केली गोकर्णाला, गोकर्णा आमच्याकरता पुन्हा कथा करणं.
आता असं आहे, भागवत कथा पुन्हा करा पुन्हा करा अशी विनंती जी आहे करणारे लोकही बरं का असावेत, आणि श्रोता तर तत्पर असतोच, वक्ता तत्परच असतो. त्यामुळं त्या ठिकाणी गोकर्णाने पुन्हा भागवत कथा काही कालानंतर केलेली आहे, आणि त्याचा परिणाम पुन्हा ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारची भागवत कथा श्रवण केली त्या सर्व मंडळींना जे आहे ते भगवंताचे पार्षद त्यांच्याकरता विमान घेऊन आलेत आणि त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारची ही जी काही भागवत कथा आहे ते केवळ अमृत नव्हे तर परमामृत आहे असं आपण कालच्या कथेत बघितलं. आणि या परमामृताचा जो काही आहे तो लाभ आपल्याला या महिन्यामध्ये आवर्जून घ्यायचा आहे. एक प्रश्न असा विचारला गेला की ठीक आहे की भगवंताच्या या अशा कृपेच्या प्राप्त होण्याकरता भागवत कथा करावी, गोकर्णाने ती कथा एकदा नाही दोनदा केली, मग ही आणखी कथा केव्हा केव्हा झाली? शुक महामुनींनी ही कथा केव्हा सांगितली परीक्षित राजाला? सूत महोदय त्याचं उत्तर देतात. आपण कालावधी जो आहे तो लक्षात ठेवा शक्य असेल तर. भगवंत निजधामाला गेले, आपल्याला कथा पाहायची आहे. भगवंत निजधामाला गेल्यानंतर 30 वर्षानंतर परीक्षित राजा हा जो काही आहे त्याची कथा आपल्याला उद्या ऐकायची आहे. या परीक्षित राजाने शुक महामुनींच्या मुखात्म जी आहे अशा प्रकारची ही कथा भागवत कथा गंगा किनारी ऐकलेली आहे. त्यानंतर 200 वर्षानंतर भगवंत निजधामाला गेल्यानंतर मोजायचा कालावधी, कारण ज्या दिवशी भगवंत निजधामाला गेले तेव्हापासून कलियुग सुरू झालेला आहे. म्हणजे कलियुग सुरू झाल्यापासून 30 वर्षात पहिली कथा, 200 वर्षानंतर गोकर्णाने धुंदुककारी करता कथा केलेली आहे, आणि आपण काल जी कथा ऐकली जी सनकादिकांनी भक्तीच्या पुष्टीकरता म्हणून जी काही कथा केलेली होती कणखल क्षेत्रात गंगा किनारी, ती कथा भगवंत निजधामाला गेल्यानंतर 230 वर्षानंतर केलेली आहे. अशा प्रकारे या 3 कथांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मग हा सगळा जो उल्लेख आणि हा सगळा जो काही संवाद चालू आहे तो संवाद कुठे बरं चालू आहे, कुणामध्ये चालू आहे? तर आपल्याला पुन्हा मूळ पदेर आलं पाहिजे की या नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषी जे आहेत ते प्रश्न करतायत आणि सूत महोदय जे आहेत ते या ठिकाणी कथा सांगतायत. त्या सूत महामुनींचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. आपण त्यांची कथा थोडक्यात बघू, नैमिषारण थोडक्यात बघू, आणि जमेल तर व्यास महामुनींचं चरित्र आपण बघू. आणि आजच्या कथेला बरोबर 7 मिनिटांनी आहे तो विराम देऊया. सूत महोदय यांचं नाव आहे उग्रश्रवा. उग्रश्रवा म्हणजे असं की एखाद्याची बुद्धी इतकी तल्लख असते तर यांची जी काही बुद्धी आणि त्यांचं जी काही एक स्वरूप आहे त्याची जी काही एकंदर माणसाची जी ठेवण असते बरं का, ती ठेवणच अशी आहे, स्वभाव असा आहे की त्यांनी कानावर पडलेला प्रत्येक शब्द जो आहे तो अत्यंत तीव्रतेने ते स्वीकार करतात, जणू पाठच होऊन जातो त्यांचा. उग्रश्रवा. आणि अशा प्रकारचे जे उग्रश्रवा जे आहेत यांना या व्यासपीठावर बसण्याचा मान कसा प्राप्त झाला ती कथा आपण थोडक्यात बघूया. आपल्याला माहित आहे कौरव पांडव युद्धामध्ये 2 असे आसामी आहेत, मोठे व्यक्तिमत्व की जे का पांडवांच्या आणि कौरवांच्या युद्धामध्ये सामील झालेले नाहीत. एक आहेत विदुरजी आणि दुसरे जे आहेत ते बलराम दादा. बलराम दादांनी त्या काळामध्ये तीर्थयात्रा केली आणि ती तीर्थयात्रा करत 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 नैमिषारण्यामध्ये पोचलेले आहेत. आणि या नैमिषारण्यामध्ये एका ठिकाणी कथा चालू होती. त्या कथेच्या सभागृहामध्ये प्रवेश करते झाले बलराम दादा, आणि प्रवेश करताच त्या ठिकाणी असलेले श्रोते जे आहेत ते सर्वांनी उठून दादांना अभिवादन केलेलं आहे. व्यासपीठाच्या ज्या काही मर्यादा सांगितलेल्या आहेत त्या मर्यादाचा त्या ठिकाणी आचरण केलेलं आहे. व्यासपीठावर बसलेली व्यक्ती होती रोमहर्षण ऋषी. हे रोमहर्षण ऋषी आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की सर्व पुराण त्यांना 18 पुराण जे आहेत ते व्यास महामुनींनी त्यांच्याकडे सुपूर्द केले होते. 18 पुराण सांगण्याचा अधिकार या रोमहर्षण ऋषींना होता. या रोमहर्षण ऋषीचं जे आहे ना वैशिष्ट्य असं होतं
की भगवत कथा ऐकताच त्यांचे जे रोम आहेत अंगावरचे ते आनंदानं उभे राहत असत आणि म्हणून त्यांचं नाव पडलेलं होतं रोमहर्षण. आणि त्या व्यासपीठावर बसलेले असताना ते काही उठले नाही. बलराम दादांना राग आला आणि बलराम दादांच्या हातामध्ये एक दर्भ होता आणि तो दर्भ जो आहे तो या रोमहर्षण ऋषीच्या अंगावर त्यांनी फेकला आणि रोमहर्षण ऋषीला काय झाला, मृत्यू प्राप्त झालेला आहे. श्रोते मंडळीमध्ये मोठे मोठे अधिकारी होते, ऋषी होते आणि त्यांनी सांगितलं दादांना, प्रार्थना केली, दादा आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी काहीतरी चुकलेलं आहे. आम्ही त्यांना ते स्थान दिलेलं होतं, व्यासांनी त्यांना तो अधिकार दिलाय आणि म्हणून ते व्यासपीठावर बसलेत. आणि बलराम दादांना राग कशाचा आला की मी सभागृहात आल्यानंतर व्यासपीठावरची व्यक्ती उठून उभी राहिलेली नाही. जाता जाता आपल्याला सांगतो, व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीला हा मोठा अधिकार आहे. व्यासपीठावर बसलेली व्यक्ती त्याला काही नियम सुद्धा आहेत. काही मंडळी पाणी पितात, व्यासपीठावर बसून पाणी प्यायचं नाही. काही मंडळी व्यासपीठावर बसताना पाय ठेवून बसतात, पाय ठेवून बसायचं नाही, कारण ते व्यासाचं पीठ आहे. व्यासाच्या पीठावर काही काळ बसायचे, तास, 2 तास, अर्धा तास, पाऊण तास, परंतु म्हणून कोणी व्यास होत नसतं. म्हणून व्यासांचा तो मान आहे. पाणी प्यायचं नाही आहे, खडी साखर खायची नाही, लवंग खायची नाही आहे. माझ्या सद्गुरूंची गोष्ट इथं सांगणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचे ते पालन करत असत आणि एकदा त्यांना ढास लागली. काही लोकांनी तत्परतेनं पाणी, खडीसागर, लवंग द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं अजिबात नाही, होऊन काय होईल, होऊन मरण येईल, यापेक्षा काही होणार नाही. आणि जर व्यासपीठावर बसून मरण आलं तर रोमहर्षण ऋषी होईल. आपल्याला ती कथा बघायची आहे. आणि रोमहर्षण ऋषी त्या ठिकाणी मृतवत झाले आहेत आणि सर्व मंडळी, ऋषी मंडळींनी बलराम दादांना प्रार्थना केली आहे की जे घडलं ते काही चांगलं झालेलं नाही, याकरता आपण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. बलराम दादांनी प्रायश्चित्त घेतले, 3 प्रायश्चित्त घेतलेत एका त्यांच्या ह्या अपराधाकरता. पहिलं प्रायश्चित्त ते म्हणाले अजून 1 वर्ष मी तीर्थयात्रा करीन. दुसरं प्रायश्चित्त त्यांनी असं घेतलं की त्या ठिकाणी या नैमिषारण्यामध्ये बलवल नावाचा एक असुर होता. तो या कथेमध्ये अशा प्रकारचं जे अनुष्ठान चालायचे, कथा चालायचे, यज्ञ चालायचे, त्याच्यामुळे तो नेहमी विघ्न आणायचा. त्या बलवल दानवाचा बलरामदादांनी वध केलेला आहे. म्हणजे तीर्थयात्रा, बलवत वध आणि तिसरी गोष्ट त्यांनी जे केली आहे ते सूत महामुनी म्हणजे रोमहर्षणचे जे पुत्र आहेत त्यांना पाचारण केलं, त्यांना व्यासपीठावर बसवलं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना रोमहर्षण ऋषींचे जे पुराण सांगण्याचा अधिकार आहे तो सर्व जो आहे सर्वस्व या उग्रश्रवा नामक, बरं का, की ज्यांना आपण सूत महोदय म्हणतो, त्या सूत महोदयांना त्यांनी तो दिलेला आहे. तेव्हापासनं नैमिषारण्यामध्ये सूत महोदय आपल्याला पुराण सांगतात. 18 पुराण जे काही आपण ऐकतो, आपण त्यात बघा शौनकादिक ऋषी ऐकतायत आणि रोमहर्षण ऋषी त्या ठिकाणी ही सगळं पुराण त्यांना सांगतायत. अशा प्रकारचं हे जे सूत आहे, सूत महोदय त्या ठिकाणी पुराण सांगतायत. सूत म्हणतात शौनकादिक ऋषी हो. आणि अशा प्रकारची सुरुवात सगळ्या पुराणामध्ये, 18 पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. आणि आता फारच 1 मिनिटाचा वेळ राहिला. आपल्याला नैमिषारण्याची कथा बघायची आहे, ती आपण उद्या बघू. आज भगवंताचा थोडासा जयघोष करू, किमान ती 4 ओळी तरी पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी विश्रांती घेतो आणि उद्या आपण 4 वाजता परत भेटणार आहोत. भगवंताचा आपण घोष करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय हो, जय हो.
हां, याला पण करायचं का? नाही, त्याला एक सेव्ह करायचं. थांब थांब, हे एंड करू नको. ते फक्त केलं आपण, लाईव्ह फक्त एंड केलं. बेटा सेव्ह करा आहे ना अभी? नाही हो जाता है. हो जाता है. अच्छा अच्छा, मग काय येत नाही त्यात. हे काय, यू विल एबल टू चूज इफ यू वॉन्ट टू सेव्ह और डिलीट इट.